इमेज शेअर झालेला आपण कंटिन्यू करत आहोत. लिव्हर पासून लिव्हर कशी सिच्युएटेड आहे बघा. हा, तुम्हाला सांगितलेलं आपण एकदा रिव्हिजन करूया. लिव्हर आहे. ओके, लिव्हर कशी दिसते बघा. राईट अप्पर क्वाड्रंट म्हणजे आपण पोटाचे भाग केले ना, 4 भाग केले, तर राईट मध्ये राईट साइडला बरोबर रिब केजच्या खाली जी सिच्युएशन आहे राईटला अप्पर साइडला, इथं असा लिव्हर सिच्युएटेड असतो. ओके, लिव्हर आहे. आणि तिथेच बघा लिव्हरच्या इथेच खाली गॉल ब्लॅडर असतो. म्हणजे लिव्हर मधून सिक्रेट झालेलं जे बाईल आहे ते ह्याच्यामध्ये फक्त स्टोअर केलं जातं गॉल ब्लॅडर मध्ये. ओके, आणि बरोबर या गॉल ब्लॅडर मधून कॉमन बाईल डक्ट मधून ही जी दिसते तुम्हाला पॅन्क्रियाज दिसते. ओके, म्हणजे हे सगळे असे एकमेकांना जोडलेले असतात. ही कॉमन बाईल डक्ट आहे, ही लिव्हर आहे, हे गॉल ब्लॅडर आहे आणि ह्याच्यातून हे पॅन्क्रियाज, आणि मग हे सिक्रेशन्स आपले स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातात. ओके, आपण एकदा लिव्हर पासून पुन्हा स्टार्ट करू. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. मी सांगितलेला हा क्वेश्चन पुन्हा पुन्हा पेपरला येतो. विच इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी, तर लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. ओके, मेनी कॉम्प्लिकेटेड केमिकल रिएक्शन्स टेक्स प्लेस इन द लिव्हर. द लिव्हर इज लोकेटेड इन द अप्पर राईट हँड पोर्शन ऑफ द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी beneath the diaphragm and on the top of the stomach, right kidney and intestine. ओके, तर आपला आपण बघितलं तर बरोबर रिब केजच्या खाली डायफ्रॅमच्या जवळ, डायफ्रॅमच्या इथे राईट अप्पर हँड पोर्शन ना ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये लिव्हर सिच्युएटेड आहे. कशी आहे, कोन सारखी आहे ना बघा. अशी अशी बघायला गेली तर इकडून अशी आहे म्हणून ती कोन शेप्ड म्हटलेलं आहे. कोन शेप्ड आहे, शेप्ड लाईक अ कोन. द लिव्हर इज डार्क रेडिश ब्राऊन. कुठला कलर आहे ह्याचा, हा कलर पण विचारू शकतात. कोणता कलर आहे लिव्हरचा, डार्क रेडिश ब्राऊन कलर आहे. ओके, आणि वेट किती आहे, 3 पाऊंड. हे आपल्याला अनाटॉमी माहित पाहिजे थोडीफार प्रमाणात, म्हणून की ती सिच्युएटेड कुठे आहे आपल्याला माहित पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या दृष्टीनं, योगाच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे की लिव्हरची सिच्युएशन काय आहे. ओके, तर लिव्हरची सिच्युएशन माहित पाहिजे आपल्याला, त्याचा कलर कोणता आहे आणि त्याचं वेट काय आहे. पुन्हा एकदा बघून घ्या लिव्हरची हे डायग्राम अशी कोन शेप्ड आहे. ओके, ही सिस्टिक डक्ट म्हणतात, हे आपण नंतर जाऊया. ही सगळी बाईल डक्ट आहे, ही पॅन्क्रियाटिक डक्ट आहे, याला पॅन्क्रियाचा टेल म्हणतात. आणि हा डिओडिनम आहे, म्हणजे आपल्या स्मॉल इंटेस्टाईन पासून इथून इथून जे सिक्रिशन जातात ते कसे जातात ते तुम्हाला ते चित्रावरून आरामात समजून जाईल. आपण जसं पुढे जाऊ तसं सांगत जाईल. Important in the carbohydrate metabolism where hepatic cells conduct glycogenesis and the glycogenolysis. म्हणजे ही दोन्ही कॉन्सेप्ट अगदी चांगले सांगितलेले की व्हॉट इज ग्लायकोजेनेसिस आणि व्हॉट इज ग्लायकोजेनोलायसिस. हे दोन महत्वाचे फंक्शन्स लिव्हर मध्ये होतात. काय की ज्या वेळेला आपल्याला गरज नसते ग्लुकोजची, त्यावेळी ग्लुकोज हे ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट करून लिव्हर मध्ये स्टोअर केलं जातं, आणि ज्यावेळी बॉडीला गरज लागते ग्लायकोजनची, त्यावेळेला ग्लुकोजची गरज लागते, त्यावेळी काय होतं, ग्लायकोजन ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्याचं ग्लुकोज मध्ये रूपांतर केलं जातं. अंडरस्टूड. ग्लायकोजेनेसिस म्हणजे जिथं फॉर्मेशन होतं की काय होतं, ग्लुकोजचं ग्लायकोजन. आता आपण शुगर खाल्ली किंवा कार्बोहायड्रेट खाल्ले, काही खाल्लं, त्याचं ग्लुकोज मध्ये रूपांतर झालं. आता शरीराला इनफ एनर्जी आहे, मला आता त्याची ग्लुकोजची गरज नाही, मी बसून राहणार आहे, तर माझं ग्लुकोज काय होणार, तर ते थोडा वेळ ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट होऊन ते लिव्हर मध्ये स्टोअर केलं जातं. पण ज्यावेळी मला अचानक गरज लागते ग्लुकोजची, त्यावेळी काय केलं जातं की त्या ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन केलं जातं, ग्लुकोज मध्ये रूपांतर केलं जातं आणि एनर्जी म्हणून ती बॉडी यूज करते. ओके, हे important function आहे. Secretes bile which is produced is stored in the gallbladder and released into small intestine while bile ducts for digestion. It is yellow in color. हे पण सांगितलेलं की सिक्रीशन जे आहे बाईलचं ते कोण करतं, हे पण ट्रिकी क्वेश्चन. सिक्रीशन कोण करतं गॉल ब्लॅडरचं, लिव्हर करते, आणि स्टोअर कुठे होतं, गॉल ब्लॅडर मध्ये. त्यामुळे क्वेश्चन कोणता येतो तो नीट वाचून आन्सर लिहायचं. ओके, सिक्रीशन कुठून होतं, लिव्हर मधून होतं, स्टोरेज कुठे होतं, गॉल ब्लॅडर मध्ये होतं. आणि मग काय होतं
होतं की सिक्रेशन होतं लिव्हर मधून गॉल ब्लॅडर मध्ये स्टोअर केलं जातं आणि नंतर ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये बाईल डक्ट मधून, हे जे आपण बघितलं ना बाईल डक्ट, ही जी बाईल डक्ट आहे त्याच्यातून ते पुढच्या डायजेशन साठी त्याचा हेल्प केला जातो. इट इज येलो इन कलर. हे माहितच आहे बाईल कुठल्या कलरचा असतो, येलो कलरचा. जे आपण ऍसिड बाहेर पडतो म्हणतो दॅट इज बाईल. फ्रॉम अमिनो ऍसिड युरिया युरिक ऍसिड आर फॉर्म्ड विच इज एक्सक्रेटेड इन द युरिन. हे युरिन मध्ये फेकलं जातं. Also, it's critical in lipid metabolism where hepatic cells produce bile for fat emulsification, oxidize fatty acids, synthesis various forms of lipids and convert glucose to fatty acids. Lipogenesis सुद्धा याच्यामध्येच केलं जातं. लायपोजेनेसिस म्हणजे काय, की ग्लुकोजचं फॅटी ऍसिड मध्ये रूपांतर करायचं काम सुद्धा कोण करते, लिव्हरच करतं. अदर फंक्शन्स ऑफ लिव्हर इन्क्लूड स्टोरेज ऑफ ग्लायकोजन, ते आपण बघितलं. आयर्नचं स्टोरेज, जे आपण हिमोग्लोबिन वगैरे बोलतो, त्याचं स्टोरेज सुद्धा कुठं आहे, लिव्हर मध्ये आहे. अँड विटॅमिन ए, डी, B12 हे सगळं जे आहे लिव्हर मध्ये केलं जातं. कंटेन्स फॅगोसाइट्स टू डिस्ट्रॉय डॅमेज इरिथ्रोसाइट्स अँड फॉरेन सबस्टन्सेस युझिंग फॅगोसायटोसिस. जर एखादा फॉरेन सबस्टन्सेस आला तर त्याला फाईट करण्याचं म्हणजे फॅगोसायटोसिसचं काम सुद्धा इथेच केलं जातं, की डिस्ट्रॉय केले जातात इरिथ्रोसाइट्स अँड फॉरेन सबस्टन्सेस युझिंग फॅगोसायटोसिस. इतकं डीप मध्ये जायची गरज नाही, फक्त तुम्हाला शब्द माहित पाहिजेत की काय 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 ह्याच्यामध्ये होऊ शकतं. खूप कॉम्प्लिकेटेड आणि खूप महत्वाचे इम्पॉर्टंट काम हे लिव्हर मध्ये होत असतं. त्यामुळे लिव्हरला जर त्रास झाला तर बघा शरीरातले बरेच गोष्टीमध्ये म्हणजे आपल्या सगळ्या शारीरिक ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. डिटॉक्सिफाईज हार्मफुल सबस्टन्सेस इन द बॉडी. जे ब्लड मध्ये जे हार्मफुल सबस्टन्सेस असतात ते डिटॉक्सिफाय करायचं काम पण लिव्हरच करते. स्टोअर आयर्न फॉर हिमोग्लोबिन, डिस्ट्रॉयज आरबीसीज अँड जनरेट द ब्लड प्रोटीन्स, प्रोड्यूस प्लाझ्मा प्रोटीन्स लाईक अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन अँड अमिनो ऍसिड्स. म्हणजे हे काय, हे जे आपल्या ब्लड क्लॉटिंग साठी आपल्याला जे सबस्टन्सेस लागतात ना, ते सुद्धा जे प्रोड्यूस होतात ते सगळे लिव्हर मधून प्रोड्यूस होतात. फॉर्म्स प्लेटलेट्स अँड प्रोटीन्स रिक्वायर्ड फॉर क्लॉटिंग फॉर ब्लड. जसं आपण म्हटलं फायब्रिनोजेन आहे, थ्रोम्बोकायनेज आहे, थ्रोम्बोप्लास्टिन आहे, प्रोथ्रोम्बिन आहे, हे सुद्धा प्रोड्यूस कोण करतं. म्हणजे क्लॉटिंग, जर ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी जर लिव्हर तुमचं व्यवस्थित कार्यरत नसेल तर क्लॉटिंग ब्लडला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण क्लॉटिंग साठी जे सबस्टन्सेस लागतात ते लिव्हर मधून सिक्रेट होतात. समजलं. लिव्हर कुठं सिच्युएटेड आहे, त्याचं वेट काय आहे, त्याचं काम काय आहे, जास्तीत जास्त ग्लायकोजेनेसिस, ग्लायकोजेनोलायसिस, लायपोजेनेसिस आहे. आयर्नचं स्टोरेज इथं होतं. त्यानंतर आरबीसीस डिस्ट्रॉय पण इथे केले जातात. त्याचप्रमाणे क्लॉटिंग फॅक्टर्स जे आहेत ते रिलीज इथून केले जातात. एक साधारण 5-6 जे इम्पॉर्टंट आहे ते लक्षात ठेवायचे, आपल्याला लक्षात ठेवायला. ओके. आता गॉल ब्लॅडर बघूया. गॉल ब्लॅडर काय आहे, गॉल ब्लॅडर मी दाखवली इथे, ही गॉल ब्लॅडर. ओके, ही आहे ही गॉल ब्लॅडर. ओके, एवढी छोटीशी असते. सॉरी. The gallbladder is a pear-shaped hollow structure located under the liver and on the right side of the abdomen. आता लिव्हर कुठे आहे, राईट साईडला आहे आणि लिव्हरच्या खाली थोडस अशा खालच्या बाजूला ती चित्रात म्हणून दाखवली, अशी बरोबर खालच्या बाजूला असते. ओके, ही अशी खालच्या बाजूला सिच्युएटेड असते. आपल्याला कळावं म्हणून ती वर दाखवली. Under the liver and on the right side of the abdomen. Its primary function is to store and concentrate bile, a yellow-brown digestive enzyme produced by the liver. तर याचं मेन फंक्शन काय आहे, स्टोरेज करायचं आणि जे बाईल आहे ते कॉन्सन्ट्रेट करायचं, एवढंच काम गॉल ब्लॅडरचं एवढंच आहे. ती लिव्हर सिक्रेट्स किती सिक्रेट करते बाईल, हा पण क्वेश्चन येतो. 500 to 1000. ओके, किती सिक्रेट करते, 500 to 1000 बाईल एव्हरी डे सिक्रेट करते. ओके, मग ती सिक्रेट करते, मग ती लिव्हर मध्ये कॉन्सन्ट्रेट केली जाते. नंतर ज्यावेळी आपण अन्न खातो त्याच्यानंतर डायजेशन साठी 1-1.5 तासानंतर बाईलची गरज असते, मग ती बरोबर त्यावेळेला ती सिक्रेट केली जाते, डिओडिनम मध्ये जाते आणि मग पुढची प्रोसेस त्याच्यामध्ये होते. ओके, इट्स लेंथ इज 8 to 10 सेंटीमीटर. 60 ml ऑफ बाईल इज स्टोअर्ड इन इट. किती, साधारणपणे 60 ml इथे स्टोअर केली जाते. बाकी ती लिव्हर मध्येच असते, ज्यावेळी गरज असते ती त्यावेळेला गॉल ब्लॅडर मध्ये येते. द बाईल डक्ट कनेक्टेड टू पासेस इन टू द डिओडिनम ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन. म्हणजे
आपल्या गॉल ब्लॅडर पासून स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत एक बाईल डक्ट असते, म्हणजे ती अशी जोडलेली असते. त्याच्यातून ती ह्याच्यामध्ये जाते. ही जी दिसते ना तुम्हाला बाईल डक्ट, या बाईल डक्ट मधून सीबीडी पण म्हणतात, कॉमन बाईल डक्ट पण म्हणतात. या बाईल डक्ट मधून ही डिओडिनम मध्ये जाते. ही स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला भाग. स्मॉल इंटेस्टाईनच्या पहिल्या भागाला डिओडिनम म्हणतात. ओके, हा लिव्हर आहे. या लिव्हर मध्ये ही याच्या मागच्या बाजूला ही गॉल ब्लॅडर आहे आणि इथे स्मॉल इंटेस्टाईन आहे. स्मॉल इंटेस्टाईनच्या मागच ही पॅन्क्रियाज आहे. असे सगळे खचून भरलेले असतात आपल्या बॉडीमध्ये हे सगळे पार्ट्स. तर याच्यातून ही जी आहे ही स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कॉमन बाईल डक्ट द्वारा कुठून जाते, लिव्हर टू लिव्हर मधून सिक्रेट होते, ह्याच्यामध्ये गॉल ब्लॅडर मध्ये स्टोअर करते, कॉन्सन्ट्रेट करते आणि यातून जी पाईप आहे बाईल डक्ट म्हणतात, या बाईल डक्ट मधून डिओडिनम मध्ये ती पुढच्या प्रोसेसिंग साठी जाते. ओके, the bile duct connected it passes into the duodenum of the small intestine. Half to 1 hour after meal the bile release. आता आपण सांगितलं तसं की जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासानं बाईलचं पुढे डायजेशन साठी इम्पॉर्टन्स असतो, तर त्यावेळी ती बाईल रिलीज केली जाते, डिओडिनम मध्ये जाते. बाईल हेल्प्स इन डायजेशन ऑफ फॅटी फूड सबस्टन्सेस. तर बाईलचा मेन रोल काय असतं, तर फॅटी सबस्टन्सेस जे असतात, आपण जे फॅट खातो ते डायजेस्ट करण्याचं काम मेन कुणाचं आहे, बाईलचं आहे. ओके, a small sac located on the inferior visceral surface of the liver stores and concentrate bile secreted by the liver. Regulation of the bile, ह्याच्यावर लावलंय रिलीज, अरे त्याच्यावर लावलंय, हे घेऊन जा. Regulation of the bile release. Chyme with fat enters small intestine. Cells of intestinal mucosa secrete the hormone cholecystokinin into the bloodstream. CCK stimulates muscular layer of the gallbladder wall to contract. सॉरी, नेटवर्क चेंज केलं. तर ही काय आहे, स्मॉल सॅक आहे. ओके, लोकेटेड कुठं, इन्फिरियर विसरल सरफेस ऑफ द लेअर. म्हणजे जशी मी तुम्हाला सांगितले की लिव्हरच्या वरचा लेअर, कुठल्या पण ऑर्गनचा वरचा जो सरफेस असतो तो विसरल असतो. विसरा म्हणजे काय, ऑर्गनल सरफेस जो असतो त्याला विसरल सरफेस म्हणतात. स्टोअर्स अँड कॉन्सन्ट्रेट बाईल सिक्रेटेड बाय द लिव्हर. रेग्युलेशन ऑफ बाईल रिलीज. कायम विथ फॅट एंटर स्मॉल इंटेस्टाईन. कायम म्हणजे मी काय सांगितलेलं, चाईम पण म्हणतात, कायम पण म्हणतात. तर काय सांगितलेलं, जे आपण तोंडामध्ये आपण बारीक बारीक करून चर्वण करून जे करतो त्याला काय म्हणतात, बोलस म्हणतात, है ना. तसंच स्टमक मध्ये हॅलो मॅम स्क्रीन शेअर करा. ओके, आली ना. हो, येस. तर हे जे आहे कायम विथ फॅट म्हणजे चाईम किंवा कायम म्हणजे काय आहे, तर जे आपण स्टमक मध्ये बारीक झालेलं जे अन्न असतं त्याला काय म्हणतात, चाईम म्हणतात. म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा जसा तोंडामध्ये चर्वण करून बोलस बनतो तसा स्टमक मधून करून तो चाईम बनतो आणि मग तो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातो. तर चाईम विथ फॅट एंटर्स द स्मॉल इंटेस्टाईन. सेल्स ऑफ द इंटेस्टिनल म्युकोजा सिक्रेट्स द हॉर्मोन कोलोसिस्टोकायनिन, म्हणजे त्याला सीसीके आपण म्हणूया, कोलोसिस्टोकायनिन म्हणाले नाही, सीसीके, इनटू द ब्लड स्ट्रीम. ओके, आणि मग काय होतं, सीसीके स्टिम्युलेट मस्क्युलर लेअर ऑफ द गॉल ब्लॅडर वॉल टू कॉन्ट्रॅक्ट. मग हा जो सीसीके आहे तो काय करतो, गॉल ब्लॅडरला स्टिम्युलेट करतो, की स्टिम्युलेट करायला लावतो की तो कॉन्ट्रॅक्ट होऊ दे आणि बाईल बाहेर सिक्रेट होऊ दे. आणि मग बाईल सिस्टिक डक्ट मधून, कॉमल डक्ट मधून डिओडिनम मध्ये येते डायजेशन साठी. हिपॅटो पॅन्क्रियाटिक स्फिंक्टर रिलॅक्सेस अँड बाईल एंटर्स इन द डिओडिनम. ओके, आणि मग नंतर बाईल कशी येते ते तुम्हाला मी सांगितलंय ना. हे जे होतं पुन्हा एकदा बघूया. लिव्हर मध्ये झालं, त्याच्यामध्ये स्टोअर झालं, ज्या वेळेला सीसीके रिलीज होतं कोलोसिस्टोकायनिन, तर काय होतं, ते इथल्या मस्क्युलर लेअरला, गॉल ब्लॅडरच्या मस्क्युलर लेअरला स्टिम्युलेट करतं की कॉन्ट्रॅक्ट हो, मस्क्युलर लेअर कॉन्ट्रॅक्ट हो. आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होतं, ते कॉमन बाईल डक्ट मधून
डिओडिनम मध्ये डायजेशन साठी जातं. ओके, समजलं? थोडंफार तुम्हाला जरी समजलं तरी बास आहे, आपल्याला एकदम डिटेल मध्ये जायचं नाही, पण नक्की काय होतं, नक्की कशी प्रोसेस होते एवढं जरी समजलं तरी इनफ आहे. आता पॅन्क्रियास बघूया. आता पॅन्क्रियास पण आपण बघितलं होतं. पॅन्क्रियास पण बघितलेलं कशी सिच्युएटेड आहे, इथे आहे. म्हणजे इथे स्मॉल इंटेस्टाइनचा पहिला भाग जो आहे डिओडिनम आहे, त्याच्या माग बरोबर ही पॅन्क्रियास सिच्युएटेड आहे. ओके, पॅन्क्रियास लाईज बिहाइंड द स्टमक, इट्स हेड लाईज इन द कर्व ऑफ द डिओडिनम, द बॉडी बिहाइंड द स्टमक अँड टेल रिचेस द स्प्लीन. आता ही सिच्युएशन बघा कशी आहे, की बरोबर स्टमकच्या बॉडीच्या मागे येते. ओके, इथे असा स्टमक असणार, स्टमक झाल्यानंतर आपलं स्मॉल इंटेस्टाइन चालू होते ना, इथे स्टमक असणार, म्हणजे स्टमकच्या बॉडीच्या बरोबर मागे येते. हा, डिओडिनमच्या कर्व ऑफ द डिओडिनमच्या हेडच्या इथे असते आणि बरोबर त्याची जी टेल आहे ती स्प्लीनला रीच होते. आता स्प्लीन कुठे असते? स्प्लीन कुठे असते? आता ही राईट साइडला आपला लिव्हर झाला ना, तर लेफ्ट साइडला सेम बाजूला छोटीशी अशी ते स्प्लीन असते. तर या स्प्लीन जी टेल आहे इथं स्प्लीन आहे. ओके, लेफ्ट साइडला स्प्लीन असते, राईट साइडला लिव्हर असते, हे लक्षात ठेवायचं. इट प्लेज अन इसेन्शियल रोल इन कन्व्हर्टिंग द फूड वी ईट इन टू फ्युएल फॉर द बॉडी सेल. हे काय करतं रोल, काय करतं की जे आपण खाल्लेलं फूड आहे त्याचं फ्युएल मध्ये रूपांतर करायचं मेन काम पॅन्क्रियासचं आहे. म्हणून जर ग्लुकोज आपण जास्त घेतली, म्हणून डायबेटिक पेशंट मध्ये पॅन्क्रियाचा रोल तुम्ही समजून घेतला ना, तर डायबिटीज मध्ये नक्की काय होतं हे तुम्हाला हळूहळू पटकन समजत जाईल. तर त्याचा मेन रोल काय आहे, जे खाल्लेलं फूड आहे ते फ्युएल मध्ये रूपांतर, म्हणजे बॉडी सेल पर्यंत त्याची जी एनर्जी आहे ते जाण्याचं काम हे सगळं कोण करते? पॅन्क्रियास करते. ओके, आता बघूया काय काय आहे पॅन्क्रियाचं. मोस्ट पॅन्क्रियाटिक एन्झाइम्स आर प्रोड्यूस्ड ॲज अ इनएक्टिव्ह मोलिक्युल्स ऑर द झायमोजेन्स so that the risk of the self digestion within the pancreas is minimized. More than 98% of the pancreas mass is devoted to its exocrine function. ओके, आता हे एक महत्वाचा क्वेश्चन आहे की पॅन्क्रियास काय आहे? बोथ बोथ काम करतं. एक्झोक्राईन ग्लँड म्हणून पण काम करतो आणि एंडोक्राईन ग्लँड म्हणून पण काम करतो. तर एक्झोक्राईन ग्लँड म्हणून जे काम करतो तो 98% ऑफ द पॅन्क्रियाचं जे काम आहे तर एक्झोक्राईन आहे. एक्झोक्राईन म्हणजे काय? तर बाहेरचं काम जे करतो, म्हणजे बाहेरून करतो. द सिक्रिशन ऑफ द पॅन्क्रियाटिक ज्यूस बाय द पॅन्क्रियाटिक ॲसिनाय अँड देअर डक्टाइल सेल्स. Ductile cells produce sodium bicarbonate which help neutralize the acidic gastric content. तर जो गॅस्ट्रिक मधून ऍसिड जे येतं है ना, आपण बघितलंय की त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, तर ते जे आहे ते थोडंफार, कारण स्मॉल इंटेस्टाइन मध्ये वगैरे आल्यानंतर ते ऍसिड त्याला खूप त्रास देऊ शकतो स्मॉल इंटेस्टाइनला, कारण त्याची पीएच वेगळा असतो, स्मॉल इंटेस्टाइनच्या आतला पीएच वेगळा असतो. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळी स्टमक मध्ये असतं तर इट्स ओके की हायड्रोक्लोरिक ऍसिड ते सहन करू शकतो, पण ज्यावेळेला स्मॉल इंटेस्टाइन मध्ये असतं त्यावेळेला ते न्यूट्रलाइज करण्यासाठी जे सोडियम बायकार्बोनेट पाठवलं जातं ते सुद्धा पॅन्क्रियापासूनच सिक्रेट केलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल असतात, एवढं डिटेलमध्ये जाऊ नका. 2 प्रकारचे सेल असतात, ॲसिनार सेल्स असतात, डक्टाइल सेल्स असतात, त्याचे वेगवेगळी कामं आहेत. आपल्याला फक्त माहित पाहिजे की हे सोडियम बायकार्बोनेट सिक्रेट करतं आणि जे ऍसिडचं हे कंटेंट जो आहे ते न्यूट्रलाइज करायचं काम करतं. ओके, acinar cells of the exocrine pancreas produce a variety of digestive enzymes to break down food substances into small absorbable molecules. जे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन करून स्मॉल मोलिक्युल्स मध्ये रूपांतर करायचं. आणि 98% एक्झोक्राईन फंक्शन असतं पॅन्क्रियाचं, त्यातलं 2% जे आहे ते एंडोक्राईन फंक्शन असतं. म्हणजे जे आपला डायबेटिक का रोल मी म्हणतीये ते फक्त 2% काम आहे त्याचं, पण ते किती इम्पॉर्टंट आहे. 2% of the pancreas mass is devoted to the islets of Langerhans. ओके, आता जे islets of Langerhans, islets एस सायलेंट आहे, याचे जे पॅन्क्रियाचे सेल्स आहेत त्यांना काय म्हणतात? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणतात. ते काय प्रोड्यूस करतात?
अल्फा सेल्स आणि बीटा सेल्स दोन प्रोड्यूस करतात. आपण बघितलेलं की तर ते हे जे बीटा सेल सिक्रीट काय करतं, इन्सुलिन सिक्रीट करतं आणि अल्फा सेल काय सिक्रीट करतं, ग्लुकॅगॉन सिक्रीट करतं. दोन्हीही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जर ग्लुकॅगॉन सुद्धा सिक्रेट नाही झालं तरी शरीरामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात आणि इन्सुलिन नाही सिक्रेट झालं तरीही प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्याचे दोन लक्षात ठेवायचे. पहिला सेल्स पण विचारतात पॅन्क्रियाची, कुठली आहेत, आयलेट्स ऑफ लँगर. त्याचे दोन प्रकार, अल्फा सेल्स आणि बीटा सेल्स. अल्फा सेल काय सिक्रेट करतं, ग्लुकॅगॉन. बीटा सेल काय सिक्रेट करतं, इन्सुलिन. लक्षात ठेवायचं. यातला हा पण प्रश्न 2-3 ठिकाणी आलेला की अल्फा सेल इन्सुलिन सिक्रेट करतं का बीटा सेल सिक्रेट करतं. तर आपल्याला माहित पाहिजे बीटा सेल सिक्रेट करतो. ओके, थोडंसं पॅन्क्रियास थोडंसं आपल्याला डिटेलमध्ये माहित पाहिजे. बाकीचे आपल्याला नॉर्मल माहित असले तरी बास आहे की फक्त ह्याचे हे ड्युअल फंक्शन आहे, याचं एक्झोक्राईन फंक्शन पण आहे आणि एंडोक्राईन फंक्शन पण आहे. ओके, हे लक्षात आलं. त्याच्यानंतर जे एंडोक्राईन फंक्शन आहे त्याच्यामध्ये जे आपले ह्याचे सेल्स आहेत त्यांना काय म्हणायचं, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणायचं. पॅन्क्रियाचे सेल्स, त्याचे दोन सेल्स असतात, अल्फा सेल्स आणि बीटा सेल्स. जे अल्फा सेल्स आहेत ते ग्लुकागॉन सिक्रेट करतात आणि जे बीटा सेल्स आहेत ते इन्सुलिन सिक्रेट करतात. जर इन्सुलिन शरीरामध्ये कमी झालं तर डायबिटीस मेलाइटिस होतो. ओके, डीएम म्हणजे काय, डायबिटीस मेलाइटिस. ओके, हा नुसतं डायबिटीस न म्हणता ह्याचा ऍक्च्युअली मेन वर्ड काय असतो, डायबिटीस मेलाइटिस. Okay, beta cell secretes insulin. It is responsible for metabolism of the carbohydrate. Protein and fat metabolism is controlled by, म्हणजे इन्सुलिनचं काम काय बघा, तिन्हीचं डायजेशन चांगल्या प्रकारे मेटाबॉलिझम करायचं काम आहे. म्हणून तर डायबिटीस मध्ये हे काम व्यवस्थित नाही झालं, प्रॉपर नाही होत असल्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. लॅक ऑफ इन्सुलिन, डायबिटीस मेलाइटिस. अल्फा सेल सिक्रेट ग्लुकॅगॉन, antagonist to insulin. It increases blood sugar level. It converts glycogen into ग्लुकोज. ओके, इथे सुद्धा ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर जसं लिव्हर मध्ये केलं जातं तसं इथे सुद्धा होतं. आणि ब्लड शुगर लेवल हे जे आहे इन्क्रीज करतं. केव्हा ज्या वेळेला आपल्या बॉडीला गरज लागेल त्यावेळेला ब्लड शुगर लेवल पाहिजे ना, तर त्यावेळी ते इन्क्रीज करायचं काम पण कोण करतं, ग्लुकॅगॉन करतं. ओके, आपण नुसतं बघूया की ह्याचे 3 एन्झाईम्स असतात जे सिक्रेट होतात, जे हे सगळ्याला काम करतात. ते आहेत, फक्त नावं लक्षात नाही राहिली तरी चालतील, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. एवढी काय नावं डीप मध्ये तुम्हाला कोणीही विचारत नाही. कायमोट्रिप्सिन आहे, प्रो अमायनोपेप्टिडेज आहे आणि प्रो कार्बोक्सीपेप्टिडेज आहे. ओके, मी याच्या नोट्स पहिल्या छोट्या जेवढ्या तुम्हाला गरजेच्या आहेत त्या काढून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला शेवटी देणार आहेत. पण पहिल्यांदा तुम्हाला हे सगळं वाचावं लागेल, तुम्हाला माहित करायचं आणि जे एक्झामला विचारणार आहेत ते नंतर देणार आहे. ओके, पण तुम्हाला हे माहित पाहिजे म्हणून आपण सांगितलं. पॅन्क्रियाटिक सिक्रेशन, द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम इन्क्रीजेस द पॅन्क्रियाटिक सिक्रेशन. Two duodenal hormones are influence pancreatic secretion, secretin and the cholecystokinin. Food entering the small intestine stimulates the secretion of both hormones. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये फूड आल्यानंतर दोन्ही हॉर्मोन सिक्रेट होतात. कुठले, सिक्रेटिन आणि कोलोसिस्टोकायनिन. कोलोसिस्टोकायनिन म्हणजे काय, आपण जे मगाशी बघितलं CCK, ते म्हणजे कोलोसिस्टोकायनिन. सिक्रेटिन आणि कोलोसिस्टोकायनिन दोन्ही होतं. सिक्रेटिन स्टिम्युलेट्स द सिक्रेशन ऑफ पॅन्क्रियाटिक इलेक्ट्रोलाइट. जे पॅन्क्रियाचे इलेक्ट्रोलाइट आहेत ते स्टिम्युलेट करायचं काम सिक्रेटिन करतं. आणि CCK काय करतं, मगाशी सांगितलेलं मी की गॉल ब्लॅडरच्या मसल्सला स्टिम्युलेट करतं, ते कॉन्ट्रॅक्ट करतं आणि बाईल आत येतं. आणि एन्झायमॅटिक सिक्रेशन जे पॅन्क्रियाचे ते सुद्धा त्याचं काम आहे की ते सिक्रेट करायचं काम. ओके, एवढं डिटेल मध्ये जायची गरज नाही. हे जे तुम्हाला मोठं दिसलं तर मी तुम्हाला याच्यातून पुन्हा एकदा व्यवस्थित सांगू शकेन. ओके, हे बघा, हा गॉल ब्लॅडर आहे, हा दिसतोय हा. ओके, ह्याच्या खाली ही जी आहे ती लिव्हर आहे. हे बघ, इथे व्यवस्थित दिसते तुम्हाला, ही जी आहे इथे लिव्हर आहे. ओके, तुम्हाला कर्सर दिसतोय ना माझा, ही जी लिव्हर आहे. ओके, आणि ह्या लिव्हर कडून असं इथे स्टमक आलेला असतो. ओके, आणि हे जे स्टमक पासून हा जो पहिला भाग आहे डिओडिनम, आणि हा जो डिओडिनम आहे, या डिओडिनमच्या खाली बरोबर पॅन्क्रियाज आहे. समजलं तुम्हाला पॅन्क्रियाची सिच्युएशन कशी आहे. इथे लिव्हर आहे. ओके, या लिव्हरच्या खाली गॉल ब्लॅडर आहे, इथे स्टमक आहे,
हा जो वरचा भाग आहे, या स्टमकचा बॉडीच्या भागाच्या माग बरोबर हा पॅन्क्रियाज आहे आणि इथे जो आहे हा स्टमक पासून खाली आलेला स्मॉल इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईनच्या माग पॅन्क्रियाज. ओके, थोडंसं इमॅजिन करायचा प्रयत्न करा. सोपं आहे, एवढं काय अवघड नाहीये, फक्त तुम्ही इमॅजिन करायचा प्रयत्न करा. सगळं झाल्यानंतर आपण ती स्ट्रक्चर आपण पुन्हा एकदा बघू कोण कुठे आहे ते, मग तुमच्या बरोबर लक्षात येईल. ओके, आता स्मॉल इंटेस्टाईन इथे आपण येऊन थांबलेलो. स्मॉल इंटेस्टाईन पार्शली डायजेस्टेड फूड एंटर्स द स्मॉल इंटेस्टाईन फ्रॉम स्टमक ड्यू टू रिलॅक्सेशन ऑफ द पायलोरिक स्फिंक्टर्स. लेंथ किती आहे? 6 to 6.5 मीटर्स. डायमीटर आहे हा एक क्वेश्चन हमेशा विचारतात की याची लेंथ किती असते स्मॉल इंटेस्टाईनची. किती आहे? 6 to 6.5 मीटर. विचार करा केवढी आहे, आणि ती काय केलेली अशी गोल 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 गुंडाळून आपल्या पोटामध्ये बसलेली आहे. 6 to 6.5 मीटर. आणि डायमीटर किती आहे? 2.5. मग जर ही एवढी लेंथ आहे तर त्याला स्मॉल इंटेस्टाईन का म्हणतात? तर हे इंटेस्टाईनचे नाव जी आहे ती डायमीटर वरून पाडलेली आहे. याचं डायमीटर कमी आहे, 2.5 सेंटीमीटर आहे, म्हणून हे आहे स्मॉल इंटेस्टाईन म्हटले. डायमीटर इज स्मॉल, सो कॉल्ड द स्मॉल इंटेस्टाईन. ओके, द स्मॉल इंटेस्टाईन इज अकोमोडेटेड इन द ॲब्डोमेन इन कॉइल्स ऑर फोल्ड्स. अशा कॉइल्स मध्ये ते असतं. आपण बघूया. इथे आहे फोटो. हे जे आहे आत नाही, हा लार्ज इंटेस्टाईनचा स्मॉल इंटेस्टाईन. ठीक आहे, बघूया. आला की मी दाखवते. इथे जे आहे, हे जे आहे ना, हे तुम्हाला दिसते हे लार्ज इंटेस्टाईन आहे. ओके, आणि इथे असे कॉइलच्या रूपामध्ये इथे मधल्या भागामध्ये पूर्ण स्मॉल इंटेस्टाईन कॉइल 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 न भरलेलं असतं. ओके, हे असं मागं नाही, ते स्पष्ट नाहीये चित्र, मी दाखवतो. आता याच्यामध्ये तीन रिजन्स असतात हा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. लक्षात ठेवायचं. किती लक्षात ठेवली? लेंथ लक्षात ठेवायची याची 6 to 6.5 मीटर आणि डायमीटर जे आहे 2.5. मग याला स्मॉल का म्हणतात? तर डायमीटर याचं लहान आहे म्हणून याच्यावरून त्याला स्मॉल इंटेस्टाईन म्हणतात. एवढं आपल्याला माहित पाहिजे. कॉइल्सच्या रूपामध्ये असतं. आता याच्यामध्ये 3 पार्ट पाडलेले आहेत. स्मॉलच इंटेस्टाईन पण त्याच्यामध्ये 3 पार्ट पाडले: डिओजिनम, जेजुनम आणि इलियम. ओके, वरचा जो पार्ट आहे आपण आतापर्यंत बघितला तो डिओडिनम, त्याच्या खालचा जो आहे जेजुनम, आणि त्याच्या खालचा जो आहे इलियम. ओके, डिओडिनम जो आपण हा बघितला ना, हा पार्ट, हा जो आहे हा पूर्ण डिओडिनम आहे. त्याच्यानंतर खाली जो येतो थोडाफार तो जेजुनम, आणि त्याच्यानंतर शेवटचा जो येतो इलियम. असे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. Duodenum is the uppermost part of the small intestine and only 10 to 15 inches long. Okay, 10 to 15 inches long. So during digestion, it receives chyme from the stomach and bile enzymes and other digestive fluids from the liver and the pancreas. This is where most chemical digestion occurs and where the absorption of the vital nutrients, vitamins, minerals begins. समजलं? इथे सगळ्यात महत्वाचं काम होतं की या डायजेशन मध्ये कायम जे आहे ते बाईल आपल्या फॅट बरोबर येतं तिथे. त्याच्यानंतर इथे डायजेस्टिव्ह फ्लुइड जे आपण मगाशी बघितलं की सीसीके बाईलला हे करतं, स्टिम्युलेट करतं, आणि नंतर बाईल रिलीज होतं आणि पुढच्या डायजेशन मध्ये त्याची हेल्प होते. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द केमिकल डायजेशन जे आहे ते कुठल्या पार्ट मध्ये होतं? स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडिनम पार्ट मध्ये होतं. ऍब्सॉर्प्शन जे न्यूट्रियन्स ऍब्सॉर्प्शन असेल, विटॅमिन्स मिनरल्स जे ऍब्सॉर्प्शन असेल, ते जास्तीत जास्त भाग हा इथे डायजेस्ट केला जातो. त्यानंतर जेजुनम इज द मिडल पोर्शन ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन, अबाउट 2.5 सेमी लॉंग अँड द 4 सेमी वाईड. हेच दुसरा पार्ट जो आहे तो जेजुनम आहे, आणि त्याचं फक्त म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काही क्रिया होत नाही, फक्त तिथून ते पुढे जातं. हे 2.5 सेमी लॉंगच आहे आणि 4 सेमी वाईड आहे. आणि त्याच्यानंतर इलियम जो आहे तो लोअर सेगमेंट अँड द लॉंगेस्ट ऑफ द 3, सगळ्यात मोठा आहे, 3.5 मीटर लॉंग आहे हा. उरलेला जो सगळा पोर्शन आहे तो इलियमचा आहे. आता ह्याच्यामध्ये काय असतं? ह्याच्यामध्ये फिंगर लाईक प्रोजेक्शन जे व्हिलाय म्हणतात ते असतात.
and interior wall throughout the small intestine. The villi absorb most of the nutrients broken down by the digestive fluid. आणि हे villi खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या डायजेशन साठी. जर villi आपले व्यवस्थित नसतील तर प्रॉपर न्यूट्रिशन जे आपण खाल्लेलं आहे ते न्यूट्रिशन शरीराला पोहोचत नाही. म्हणतात ना, खातोय खूप खातोय हा मुलगा पण याच्या अंगाला लागत नाही. काय यांचे विलाय व्यवस्थित काम करत नाहीयेत. हे जे विलाय इंटिरियर वॉल जे स्मॉल इंटेस्टाइनचे विलाय जे असतात ते प्रॉपर जे न्यूट्रिएंट्स वरून आलेले आहेत ते ऍब्सॉर्ब करून सेल पर्यंत ब्लड पर्यंत पोहोचवण्याचं काम हे जे इलियम मध्ये केलं जातं आणि ते मेंटेन करण्यासाठी प्रोबायोटिक प्रीबायोटिक जे म्हणतो आपण त्याची गरज असते आणि ते आपल्याला विलाय मेंटेन केले जातात. ते आपण नंतर बघू त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला नाहीये काही स्टडी. Secretions of the small intestine. Intestinal gland secretes a watery fluid that lack digestive enzymes but produce a vehicle for moving chyme to villi. Intestinal enzymes include maltase digest maltose into glucose, sucrose digest sucrose into glucose and fructose, lactase digest sucrose into glucose and glucose. म्हणजे कोणत्याही मोठ्या याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करायचं काम इथं केलं जातं. आता इंटेस्टायनल ग्लँड्स आहेत ते काय करतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रीट करतात आणि ते आता जे कायम आपण केलेलं असतं बारीक झालेलं आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये विलायमधून ऍब्सॉर्ब होण्यासाठी अजून त्याचं केमिकल डायजेशन करणं गरजेचं आहे की नाही, अजून त्याची छोट्या रूपामध्ये आणणं गरजेचं आहे. तर हे सगळं प्रोसेस तिथे केली जाते, आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये केले जाते. तर त्यामध्ये वेगवेगळे आहेत एन्झाईम्स. माल्टेज काय करतं, लॅक्टेज काय करतं, हे काय करतं. तर ते काय करतात की थोडक्यामध्ये आपले जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्याचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करणं, फॅटी ऍसिड फॅट्स जे आहेत त्याचं फॅटी ऍसिड मध्ये रूपांतर करणं, प्रोटीन्स जे आहेत ते अमिनो ऍसिड मध्ये रूपांतर करणं, ही सगळी कामं केली जातात. लायपेजेस डायजेस्ट ट्रायग्लिसराइड्स इनटू फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसरॉल. न्यूक्लियस डायजेस्ट न्यूक्लियोटाइड्स अँड द नायट्रोजन सबस्टन्सेस. एंटरोकायनेज कन्व्हर्ट्स ट्रिप्सिनोजेन इन ट्रिप्सिन. म्हणजे मोठ्या ह्याच्यामधून आणखी बारीक, जसं काही आपण बोलस मध्ये तोंडामध्ये केलं ते बारीक झालं, त्याच्यातून ते आपल्या इसोफेगस मधून स्टमक मध्ये गेलं, स्टमक मध्ये आणि चर्वण झालं, डायजेशन झालं, फिजिकल डायजेशन, केमिकल मेकॅनिकल डायजेशन, केमिकल डायजेशन झालं, त्याच्यानंतर ते कायम निर्माण झालं, पुन्हा ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेलं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आणि त्याचं केमिकल डायजेशन होऊन त्याचे जे म्हणतो आपण कार्बोहायड्रेट जे आहे ते याच्यामध्ये रूपांतर झाले, ग्लुकोज मध्ये रूपांतर झालं, फॅट्स जे आहेत फॅटी ऍसिड मध्ये झालं, प्रोटीन जे आहे ते अमिनो ऍसिड मध्ये झालं. Okay, digestive enzymes embedded in the surfaces of the microvilli split molecules of the sugars, proteins and the, हे लक्षात ठेवायचं की मोलिक्युलचं स्प्लिट होतात आणि ते आणखी त्याच्या छोट्या रूपामध्ये रूपांतरित होतात. Regulation of the small intestine secretion. Secretion is stimulated by gastric juice, chyme and reflex stimulated by the distension of the small intestinal wall. Each villus contains blood capillaries to absorb water, glucose, amino acids, vitamins, minerals, and the short chain fatty acids, and also contains the lymphatic capillaries called the lacteals to absorb long chain fatty acids in the form of mist. डिटेल मध्ये जायचं नाही, विलाय काय करतात की विलाय ते absorb करायचं काम करतात. Water is absorbed by the osmosis. Fatty acids are absorbed by the diffusion since they are the fat soluble, and the most other nutrients are absorbed by the active transport. आता इथं मेन काम केलं जातं की वॉटर पण ऍब्सॉर्प्शन हे स्मॉल इंटेस्टाईन मध्येच केलं जातं, म्हणून लार्ज इंटेस्टाईन मध्ये पुढे जाताना तिथे जास्त वॉटरचं ऍब्सॉर्प्शन आहे, मग नंतर ते फिकलच्या रूपामध्ये आपल्याला बाहेर टाकायचं असतं. तर वॉटर ऍब्सॉर्प्शनचं काम पहिलाच कुठे होतं, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं. ओके, तुम्ही फक्त त्याच्यातून जे महत्वाचं आहे ते लक्षात ठेवायचं. हे बघ, हे जे आहे स्मॉल इंटेस्टाईन त्याच्या बाहेर व्हेन्स असतात, मग हे जे आहे ऍब्सॉर्प्शन ते व्हेनच्या थ्रू ब्लड मध्ये नेलं जातं. ओके, समजा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय काय होतं. आता लार्ज इंटेस्टाईन बघा, जी मी मगाशी फिगर दाखवलेली ती, आणि ह्याच्या आत स्मॉल इंटेस्टाईन कॉइलच्या रूपामध्ये असतं. ती फिगर बहुतेक डिलीट झाली आहे, मी घालून ती देते तुम्हाला. याच्या आत ही सगळी कॉइल्स ज्या आहेत त्या बसलेल्या असतात आणि हा जो आहे हा लार्ज इंटेस्टाईनचा भाग आहे. ओके, अशा असतो. आता याच्यामध्ये जो आहे
हा असेंडिंग कोलॉन म्हणतात, हा जो म्हणतात याला असेंडिंग कोलॉन म्हणतात. त्यानंतर हा जो आहे हा ट्रान्सव्हर्स कोलॉन आहे आणि हा खाली जो येतोय हा डिसेंडिंग कोलॉन. ओके, म्हणजे आपल्या पोटामध्ये मधल्या भागामध्ये पूर्ण स्मॉल इंटेस्टाईन असतं आणि बाजूला लार्ज इंटेस्टाईन असतं. हा खालून वर गेलेला आहे जो असेंडिंग, ट्रान्सव्हर्स, डिसेंडिंग कोलॉन. The large segment of the GI tract with a large diameter. आता याचं diameter किती असतं? 2 to 3 inches. ओके, तिथं 2 to 3 सेंटीमीटर होतं, 2 to 3 inches आहे, extending from the ileocecal wall to the anus. Divided into cecum, ascending colon, transverse colon, descending colon, sigmoid colon, rectum, anal canal and the anus. ओके, आता हे सिकम म्हणजे काय बघा, स्मॉल इंटेस्टाईन पासून जोडणारा लार्ज इंटेस्टाईनचा हा छोटा भाग आहे, याला सिकम म्हणतात. ओके, या सिकम मधून हे जे वरती आहे हे असेंडिंग कोलॉन, हा जो आहे हा सिकमचा भाग आहे. स्मॉल इंटेस्टाईन टू लार्ज इंटेस्टाईन जो भाग जोडतो सिकम. त्याच्यानंतर हा असेंडिंग कोलॉन, हा ट्रान्सव्हर्स कोलॉन, हा डिसेंडिंग कोलॉन. त्याच्यानंतर हा जो आहे हा सिग्मॉइड कोलॉन. ओके, त्याच्यानंतर हे याच्यामध्ये जे फिकस साठवलं जातं दॅट इज रेक्टम, हे अॅनल कॅनॉल आणि खालचा भाग जो आहे तो अॅनस. अॅनल कॅनॉल मध्ये पण साठवलं जातं आणि ज्यावेळी इच्छा होते इव्हॅक्युएशनची त्यावेळेला हे स्पिंक्टर रिलीज होतं आणि फिकस एक्सक्रीट केला जातो. The large intestine has little or no digestive functions. इथं डायजेशन होत नाही, सगळं डायजेशन शक्यतो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कंप्लीट झालंय. Although it secretes mucus, मात्र म्युकस सिक्रेट करतो. Its mucus has no villi. इथं विलाय नसतात. विलाय कुणाला असतात? फक्त स्मॉल इंटेस्टाईनला असतात. But contains numerous goblet cells for secreting mucus to aid in the formation of feces and maintain an alkaline condition. इथे फुल कंडिशन जी आहे अल्कलाइन मेंटेन केली जाते. ओके, इथे ऍसिडिक काही रोल नाही आहे याच्यामध्ये. लार्ज इंटेस्टाईन मध्ये विलाय नसतात, इथे डायजेशनचं काही काम होत नाही, इथे ऍब्सॉर्प्शनचं काम होत नाही, वॉटर सुद्धा ऍब्सॉर्ब ऑलरेडी केलेले असतात. आता याच्यामध्ये एकदम थोड्या प्रमाणात डायजेशन केलं जातं, निग्लिजिबल, आणि याच्यामध्ये थोडंसं म्युकस सिक्रेट केलं जातं. मेकॅनिकल स्टिम्युलेशन अँड द पॅरासिम्पॅथेटिक इम्पल्सेस कंट्रोल द रेट ऑफ द म्युकस सिक्रेशन. द लार्ज इंटेस्टाईन ओनली ऍब्सॉर्ब वॉटर, इलेक्ट्रोलाइट अँड द सम इंटेस्टाईन. थोडंफार प्रमाणात जे वॉटर शिल्लक असेल ते सुद्धा ऍब्सॉर्ब इथं केलं जातं, इलेक्ट्रोलाइट आणि काही विटॅमिन्स अगदी नगण्य प्रमाणात, काही प्रमाणातच इथे ऍब्सॉर्ब केले जातात. मेनी बॅक्टेरिया इनहॅबिट द लार्ज इंटेस्टाईन where they break down certain indigestible substances and synthesize certain vitamins. Certain vitamins सुद्धा synthesize केले जातात इथे बॅक्टेरिया inhabit करून. Feces are formed and stored in the large intestine. Defecation involves the reflex mechanism aided by the voluntary contraction of the diaphragm, abdominal muscle and the external anal sphincter. आणि मग लार्ज इंटेस्टाईन मध्ये फिसेस होतं, ते सिग्मॉइड कोलॉन मधून रेक्टम मध्ये साठवलं जातं आणि मग काय होतं की डिफिकेशनच्या वेळेला काय होतं, रिफ्लेक्स मेकॅनिझम होते आणि डायफ्रॅमचं व्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन होतं, ॲब्डॉमिनल मसल आणि डायफ्रॅमचं. एक्सटर्नल अॅनल कॅनल जी आहे इथे पण स्पिंक्टर असतात. हे जे आहे हे अॅनल कॅनल आहे, वरचं जो असतो इंटरनल अॅनल कॅनल स्पिंक्टर, एक्सटर्नल अॅनल कॅनल स्पिंक्टर. रिफ्लेक्स मेकॅनिझम ने एक्सटर्नल अॅनल कॅनल स्पिंक्टर ओपन केलं जातं आणि मग फिसेस बाहेर येते अॅनस मध्ये. ओके, समजलं तर तुम्हाला स्मॉल इंटेस्टाईन कुठे आहे, लार्ज इंटेस्टाईनचं काम काय आहे, थोड्याफार प्रमाणात समजलं असतं तरी इनफ आहे तुमच्यासाठी. ओके, पूर्ण आत त्या ह्याची जाण्याची गरज नाही, पण तुम्हाला ते माहित पाहिजे म्हणून मी हे दिलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. मेजर हॉर्मोन्स इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. आता आपण जे जे बघितले ते एकदा बघूया. गॅस्ट्रिन जे आहे, रिलीज गॅस्ट्रिक सेल्स, इट रिस्पॉन्स टू प्रेझेन्स इन द ब्लड, कॉजेस गॅस्ट्रिक ग्लँड टू इन्क्रीजेस देअर सिक्रेटरी ऍक्टिव्हिटी. हे गॅस्ट्रिन जे आहे ते गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट करतं. सोमॅटोस्टॅसिन हे गॅस्ट्रिक इनहिबिटर पेप्टाइड, जीआयपी म्हणतात, इनहिबिट सिक्रेशन ऑफ ऍसिड. हे सिक्रेशनचं जे सिक्रेट आहे ते इनहिबिट करण्याचं काम पण कोणतरी करतं, ते सोमॅटोस्टॅसिन करतं. गॅस्ट्रिन काय करतं, वाढवतं गॅस्ट्रिक लेवल ज्यावेळी डायजेस्ट
डायजेशनची गरज असते त्यावेळी जास्त पाहिजे असतं. डायजेशन झाल्यानंतर पोटात काही नाहीये तर ते इनहिबिट करायचं काम सोमॅटोस्टॅटिन करतं. त्यानंतर कोलेसिस्टोकायनिन जे CCK आहे रिलीज बाय द इंटेस्टाइनल वॉल सेल्स इन रिस्पॉन्स टू द प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स अँड फॅट्स इन द स्मॉल इंटेस्टाइन. It causes gastric glands to decrease their secretory activity and inhibit the gastric motility. Stimulates the pancreas to secrete digestive enzymes, stimulate gallbladder to contract and release bile. आपण हे सगळं बघितलेलं आहे. त्यानंतर सिक्रिटीन जे आहे रिलीज द सेल्स ऑफ द डिओडिनल सेल, हे पण बघितलं की आपण सिक्रिटीनच्या थ्रू स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ते येतं. नंतर एका याच्यामध्ये फक्त दिलेत, आपण जे सगळं बघितलंय ते फक्त एवढं वाचलं की आपल्याला लक्षात येते म्हणून सांगितलंय. सॅलायव्हरी एन्झाइम्स बिगिन्स कार्बोहायड्रेट डायजेशन बाय ब्रेकिंग डाऊन स्टार्च अँड ग्लायकोजन इनटू द डायसॅकराइड्स. गॅस्ट्रिक एन्झाइम्स जे आहेत पेप्सिन फ्रॉम गॅस्ट्रिक ग्लँड्स बिगिन्स प्रोटीन डायजेशन. आता हे का मी एकत्र दिले ना, आपण हे वेगळं वेगळं बघतो पण ज्यावेळी आपल्याला क्वेश्चन विचारले जातात ना त्यावेळी आपण कन्फ्युज होतो म्हणून मी एका ठिकाणी दिले. आता हे सलायव्हरी एन्झाइम जो आहे, सलायव्हरी एन्झाइमला स्टायलिन किंवा सलायव्हरी अमायलेज म्हणतात. ओके, तर आपलं जे कार्बोहायड्रेटचं डायजेशन कुठं सुरू होतंय महत्वाचं लक्षात ठेवायचं.